न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकच्या आडगाव पोलीस स्टेशन शेजारी नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे विशेष कृपापात्र शिष्य परमपूज्य स्वामी योगी माधवगिरीजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व परमपूज्य स्वामी संतोषगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले। दिनांक 15 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी असे 3 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये यज्ञदर्शन, सत्संग, प्रवचन, शोभायात्रा, त्याचप्रमाणे 17 फेब्रुवारी रोजी भव्य असं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये वास्तुकलशारोहण सोहळा श्री रुद्रयाग संपन्न झाला। या कार्यक्रमास अमोल जोशी गुरुजी यांचं सहकार्य लाभलं। तसेच नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांचा विशेष असं सहकार्य या कार्यक्रमास मिळाले। या कार्यक्रमामध्ये भाविराज सोशल फाउंडेशन व नर्मदेश्वर महादेव महिला मंडळ सहभागी झाले होते। कार्यक्रमाविषयी अधिक माहिती जोशी गुरुजी यांनी दिली। मृत्युंजय महादेव त्राहिमाम शरणांगत जन्म मृत्यू ज्वरा व्याधी पीडितम कर्मबंधने। शिव महापुराणात सांगितल्याप्रमाणे शिव म्हणजे कल्याण। भगवान महामृत्युंजय महादेव नर्मदेश्वराची या अमृतधाम परिसरामध्ये अतिशय सुंदर, अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भगवान नर्मदेश्वर आणि त्रिवार देवता ज्यात नंदिकेश्वर आहेत, भगवान गणेश आहेत, माता पार्वती आहे, या सगळ्या मूर्तींची गेल्या 3 दिवसापासून सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या संपूर्ण परिसराचं वैभव असलेलं हे नर्मदेश्वराचं मंदिर आणि या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या, प्रत्येक भाविकाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी आणि सदिच्छा आहे। जय जय। नर्मदेश्वर महादेव मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा तसेच ध्वजारोहण व कलशरोहण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे। जगद्गुरू जनार्दन स्वामी यांचे शिष्य संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते हा सोहळा अतिशय आनंदपूर्वक वातावरणात या ठिकाणी साजरा केला आहे। या ठिकाणी अमोल गुरुजी जोशी महाराजांनी जे काही खूप महत्त्वाचं सहकार्य आणि पूजाविधी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी त्यांनी केली आणि आमचा हा 3 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी हा अतिशय मेहनत घेऊन हा पार पाडलेला आहे। आज या ठिकाणी शेवटच्या दिवशी म्हणजे 17 तारखेला या नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शेवटचा दिवस असून आज महाप्रसाद ठेवलेला आहे। तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तसेच या कार्यात ज्या ज्या सदस्यांनी, ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, अतिशय मेहनत घेतलेली आहे, त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो। सर्व भक्तांचे, भाविकांचे या नर्मदेश्वर महादेव मंदिरातर्फे हार्दिक स्वागत करतो। त्यांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो। जय महाराज। प्राणप्रतिष्ठेचे आचार्य आमचे वेदशास्त्र संपन्न अमोलजी जोशी यांचे सहकारी, या ठिकाणची सर्व भक्तमंडळी, माता भगिनी, सर्व भक्तांच्या समवेत अतिशय सुपर्व काळावर आणि भगवान नर्मदेश्वराची या ठिकाणी अतिशय वैदिक वाणीनं वेदमंत्राने
या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. आजपासून आपल्या सर्व भाविकांना भक्तांना हे मंदिर खुलं आहे भक्ती करण्यासाठी. मंदिर कशासाठी? आपण भक्त आहोत, आपल्याला भक्ती करण्यासाठी भगवंताचं मंदिर पाहिजे. मंदिर म्हणजे म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता, नामे मंदिर, मनाला धीर देण्यासाठी मंदिर आहे. आणि अशा मंदिरासाठी सर्व भक्त भाविकांना, माता भगिनींना सर्वांना भगवान शंकराची भक्ती करण्यासाठी या ठिकाणी सर्वांसाठी आज नर्मदेश्वराची प्राणप्रतिष्ठा होऊन कलशरोहण होऊन आता यज्ञाची पूर्णाहुती आहे. त्यानंतर महाप्रसाद आहे. असा हा कार्यक्रम सर्व मंडळींनी या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्यातून सर्वांच्या सहयोगातून आणि ब्रह्मवृंद वेदनारायण वेदमूर्ती यांच्या सर्वांच्या मंत्रघोषानं आपल्या सर्वांच्या या मंगलमय वातावरणात भगवान नर्मदेश्वराची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली. आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भोलेनाथ, जय जनार्दन, जय श्री. या कार्यक्रमास मंगल निकम, कांचन धुमाळ, भारती कडभाने, स्मिता कडसे, सुनीता सोनार, जयश्री पिंगळे, मनीषा डोमसे, ज्ञानेश्वरी सोनार, पद्मा शांताराम जाधव, सौ पूनम सोनवणे, गणेश गायकवाड यांनी या कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.